तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल, जेणेकरून तुम्हाला पण अशाच प्रकारचे ब्लाऊजचे डिझाईन शिवायला मदत होईल. तर बघा, हे जे 5 प्रकारचे ब्लाऊज आहे हे वेगवेगळ्या पॅटर्नचे मी इथे शिवलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा एक पॅटर्न आहे. तर बघा, ह्या जो ब्लाऊज आहे हा इथे मी साडीतल्या पिसाचा शिवलेला आहे आणि ज्या स्लीव्ज आहे ते इथे 3 लेयर्सच्या स्लीव्ज शिवलेले आहे. त्यासाठी मी इथे मार्केटमधून वेगळा कापड आणलेला आहे आणि त्या स्लीव्ज शिवलेल्या आहे. तर इथे बघा, इथे समोरचा जो गळा आहे तो मी इथे गोल शिवलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कटचं मी इथे शिवलेलं आहे आणि ज्या स्लीव्ज आहे त्या मी इथे 3 लेयर्सच्या शिवलेल्या आहे. म्हणजे 3 लेयर्सच्या स्लीव्ज बाह्या ह्या शिवलेल्या आहे आणि समोर मी इथे कप्स लावलेले आहे आणि समोरून हा भाग पॅक केलेला आहे. त्यानंतर मागच्या साईडचा गळा मी इथे गोल घेतलेला आहे आणि खालच्या साईडने मी लेस लावलेली आहे आणि मी इथे बघा मागच्या साईडने मी हुक्स केलेले आहे आणि इथे मधात एक बो अटॅच केलेला आहे आणि हा पण मी इथे सिंपल गोल गळाच घेतलेला आहे आणि त्याला मी इथे सिल्वर कलरची लेस लावलेली आहे. अशा प्रकारे हे ब्लाऊज मी एक इथे अशा प्रकारचं शिवलेलं आहे. खालच्या साईडने मी इथे बघा इथे 2 रिबीनसुद्धा अटॅच केलेले आहे आणि इथे छोटी शो बटनसुद्धा लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, हे दुसऱ्या प्रकारचं डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर हे जे ब्लाऊज आहे हे मी इथे ब्लाऊजच्या जे साडीतल्या ब्लाऊज पीसच्या कापडमधूनच पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे. तर इथे बघा, हे जे मागच्या साईडचा गळा आहे आता मी बोटनेक शिवलेला आहे आणि खालच्या साईडनी पण छान गळ्यात केलेला आहे. त्यानंतर इथे बघा, जो समोरचा साईड आहे तो गोल गळा घेतलेला आहे आणि इथे बघा ह्या ज्या बाह्या आहे ह्या रफल स्लीव्ज मी इथे शिवलेल्या आहे. आतमध्ये मी छोटी बाही अटॅच केलेली आहे आणि वरून मी इथे रफल स्लीव्ज इथे शिवलेले आहे आणि इथे बघा इथे समोर मी इथे लटकनसुद्धा लावलेले आहे आणि हे लटकन मी मार्केटमधून विकत आणलेले आहे. आणि त्यानंतर इथे बघा, इथे मी इथे फ्रंट साईडला इथे कप्स लावलेले आहे आणि कप्स लावूनसुद्धा मी इथे समोरच्या हुक्सचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. कारण की मला मागच्या साईडचा हा पॅक करायचा होता, म्हणून मी इथे चेन न वापरता इथे समोरच्या साईडचे हुक्स केलेले आहे. त्यानंतर खालच्या साईडने एक बॉटम पट्टी होती, तर ती वर्कची मी ती तशाच प्रकारे इथे अटॅच करून घेतलेली आहे. तर त्यानंतर इथे जी लेस आहे ती मल्टी कलरची लावलेली आहे आणि जो उरलेले जी लटकनची लेस होती ते मी इथे अटॅच करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे एक डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. छान असं फिटिंगला हे ब्लाऊज आलेलं आहे आणि इथे लुक्स पण छान आलेला आहे. त्यानंतर बघा, जे समोरचा पण छान भाग आलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे हे मी इथे एक डिझायनर ब्लाऊज शिवलेलं आहे. त्यानंतर हे पैठणी साडीवरचं एक ब्लाऊज आहे आणि हे गोल गळा मी इथे थोडा यू शेपमध्ये शिवलेला आहे आणि इथे बॅक साईडने हुक्स केलेले आहे आणि इथे बघा, इथे जे फ्रंट साईड आहे तो मी पॅक केलेला आहे आणि इथे कप्स लावलेले आहे आणि जो गळा आहे समोरचा तो पण मी थोडा यू शेपमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्या बाह्या आहे त्या मी इथे 10.5 ते 11 इंच घेतलेले आहे. तर 10.5 इंच हा बाह्या घेतलेल्या आहे आणि मागच्या साईडला मी इथे यू शेपचा गळा करून इथे मी बटन्स लावलेले आहे आणि जे मागचा भाग आहे तो इथे मी इथे मागच्या भागाला हुक्स लावून घेतलेले आहे आणि त्यावर 2 बटन्स लावलेले आहे. तर अशा प्रकारे हे एक ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे आणि याला बुट्टे पर्पल कलरचे असल्यामुळे मी इथे पर्पल कलरची लेस या ब्लाऊजला लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर बघा, छान प्रकारे इथे या ब्लाऊजला लुक्स आलेला आहे. नंतर इथे बघा, हे जे ब्लाऊज पीस आहे फक्त मी इथे 70 सेंटीमीटर कापडमध्येच बनवलेलं आहे आणि इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे छान इथे फिटिंगला पण छान झालेलं आहे आणि ह्या ज्या कापडमधून मी इथे सगळं स्लीव्ज वगैरे सगळं काढलेले आहे आणि याला पण मी इथे सिल्वर कलरची थोडी गळ्याला आणि मागच्या साईडच्या गळ्याला लेस लावलेली आहे. त्यानंतर इथे जे साडीतली पट्टी उरलेली होती तर मी इथे त्या बाहीला अटॅच करून घेतलेली आहे आणि छान असं लुक्स या बाहीला आलेला आहे. त्यानंतर मी इथे ट्रिबल
कापड यूज केलेला आहे, म्हणजे तीन कापड यूज केलेला आहे आता समोरच्या साईडनी, कारण की तो पातळ कापड खूप असल्यामुळे कप्स लावायचे असल्यामुळे ते मी इथे अस्तरचा डबल कापड घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या इथे फ्रंट साईड शिवलेला आहे. त्यानंतर मागच्या साईडला मी इथे हुक्स केलेले आहे आणि इथे खालच्या साईडनी पण मी इथे लेस लावलेली आहे. तर अशा प्रकारे हा सिंपल गोल गळा मी इथे शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा हे एक ब्लाऊज आहे, हे डिझायनर ब्लाऊज येलो कलरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. तर इथे मी अशा प्रकारे हे प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज आहे, तर मी इथे प्रिन्सेस कट शिवलेलं आहे आणि त्याला मी इथे लेस लावलेली आहे. आणि ह्या ज्या ब्लाऊजला आहे मी इथे कप्स लावलेले नाही आहे. आणि बॅक साईडने मी इथे असा गळा घेतलेला आहे, थोडा माठ आकाराचा, आणि त्यामध्ये मी इथे गोल्डन कलरचे मणी लावलेले आहे आणि इथे जी गोल्डन कलरची पट्टी पण अटॅच केलेली आहे. तर अशा प्रकारे हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी थोडं इथे लटकनसुद्धा लावलेले आहे आणि ज्या बाह्या आहे त्या मी इथे 10.5 इंचच्या घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे एका कस्टमरचे मी इथे हे 5 प्रकारचे ब्लाऊज इथे शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे हे मला आज द्यायचे असल्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, कॉमेंट करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.